भारतीयत्व पासपोर्टवर की हृदयात? नक्की कशात आहे? आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. आपल्यातील अनेक जण सहज बोलून जातात, या देशाचं काही होऊ शकत नाही. बरोबर की नाही? ना रस्ते नीट आहेत, ना सुरक्षा आहे, ना श्वास घ्यायला शुद्ध हवा आहे, पाहायला स्वच्छता नाही आणि मग डोळ्यासमोर उभं राहतं ते चकचकीत अमेरिका किंवा दुबई. पण कधी विचार केलाय का? घर घाण झालं म्हणजे कधी विचार केलाय का? की घर घाण झालं म्हणून घर बदलतात, की घर साफ करतात? प्रगतीचा मोह आणि परकेपणाचा शिक्का. आपल्याला अभिमान वाटतो जेव्हा सुंदर पिंचाई, सत्यम नडेला किंवा विवेक राधास्वामी सारखे नावं जगावर राज्य करतात. पण वास्तव हे आहे की त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या कष्टाचा फायदा आपल्या देशाला काय झालाय का? आपल्या अर्थव्यवस्थेला काय झाला का? अजिबात नाही. मग त्यांच्या नावाचा पुरुषार्थ किंवा त्यांच्या नावाचे गोडवे गाऊन आपल्या देशाला फायदा काय त्याचा? टॅक्स फ्री लाईफ. दुबईचं आकर्षण कशासाठी आहे माहिती आहे का? फक्त पैसा वाचवण्यासाठी. 30% टॅक्स वाचवून आपण आलिशान आयुष्य तर जगतो. पण आपण ज्या मातीत जन्मलो, जिथल्या व्यवस्थेनं आपल्याला घडवलं, तिला काय देतो? काहीच नाही. अजिबात काही देत नाही. मग अस्तित्वाची लढाई. आता तुम्ही परदेशात कितीही मोठे झालात, तरी संकटकाळी तुम्ही तिथे परकेच असता हे लक्षात असू द्या. आज इराण आणि इस्रायलचा संघर्ष असो किंवा लिबिया आणि लेबनान मधली अस्थिरता, जेव्हा जीव मुठीत धरून पळावं लागतं ना, तेव्हा दुबईचा गोल्डन व्हिसा नाही कामी येत, तर भारताचा तिरंगा आणि इथलं सरकार कामी येतं. आणि इथलं सरकार तुम्हाला वाचवण्यासाठी धावून येतं. अमेरिकेच्या नागरिकांना धावून जात नाही वाचवायला, पण भारत येतं वाचवण्यासाठी. ही खासियत आहे आपल्या ह्या जमिनीची, आपल्या ह्या भूमीची. दुटप्पीपणाची आपल्या देशात आपल्याला दुसऱ्या राज्यातील लोक चालत नाहीत. मग परदेशात तुम्ही आयुष्यभर बाहेरचे म्हणून कसे काय टिकणार? ज्या देशाला आपण भ्रष्ट, गरीब, घाणेरडा म्हणून हिणवतो ना, संकट आल्यावर त्याच देशातील गरीब लोकांनी भरलेल्या टॅक्सच्या पैशातून तुम्हाला सुरक्षित मायदेशी आणलं जातं. याची थोडी तरी जाणीव तुम्हाला पाहिजे. जेव्हा तुम्ही विदेशात जाता आणि भारताची बदनामी करता, त्यावेळेस हा समज आणि ही बुद्धी असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल्यात बदल कोण घडवणार? म्हणजे सिनेमात देशभक्तीचे रोल करणं सोपं असतं, पण खऱ्या आयुष्यात देशासाठी उभं राहणं खूप कठीण आहे. आपल्याच देशातील काही लोक देशभक्तीचा पिक्चर करण्यासाठी भारतात येतात, देशभक्तीवर पिक्चर करतात, देशभक्ती देशभक्ती, आणि नंतर ते पुन्हा दुबईमध्ये जाऊन राहतात. का? तर तेथील हवा स्वच्छ आहे, पण देशाला स्वच्छ करण्याची इच्छा नाही आहे त्यांना. प्रश्न हा आहे की नेत्यांना दोष देण्यापेक्षा आपण ही व्यवस्था सुधारण्यासाठी काय केलं? आपण ही व्यवस्था सुधारण्यासाठी काय संघर्ष केला? काहीच नाही. उत्तर तुमची क्षमता आहे. तुमच्याकडे क्षमता आहे. तुमच्याकडे पैसे पण आहेत. बुद्धी तर आहेच. मग ही शक्ती भारताला अमेरिका बनवण्यासाठी का वापरली जात नाही? जर घरचा वास येतोय, जर घरामध्ये घाण वास येत असेल, तर दुसऱ्याच्या घरामध्ये परफ्यूम मारलेला आहे म्हणून तिथं राहायला जाल का तुम्ही? त्यापेक्षा घरचा कचरा बाहेर काढा ना. ही हिंमत ठेवायला पाहिजे ना. यातून निष्कर्ष काय निघतो? यातून निष्कर्ष काय निघतो? माझं मत नाहीये की परदेशात जाण्यात चूक नाहीये. पण तिथं राहून सुद्धा तुम्ही देशासाठी काम करू शकता. फक्त आपल्या देशाला सल्ले देऊ नका. तुम्ही मनाने किती भारतीय आहात, ते तुमच्या कृतीतून दिसू द्या. लक्षात ठेवा, देश असेल तरच तुमचं अस्तित्व आहे. आपण देशाच्या प्रगतीत हातभार लावला नाही, तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. हे लक्षात असू द्या.
आणि हां, शेवटी एक सांगतो, भारत आहे म्हणून तुम्ही आहात. चला आता भारतासाठी काहीतरी करूया. इस्रायलसारख्या देशाचं उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा तिथं युद्ध सुरू होतं ना, तेव्हा जगभरातील ज्यू लोकं आपला देश वाचवण्यासाठी परदेशातील सुखाचा त्याग करून परत येतात. ही जिद्द आपल्यामध्ये हवी. बरं, कर्तव्याची जाणीव काय आहे? आपला हक्क मागायला तत्पर असतो, पण कर्तव्य विसरतो हो. रस्ते खराब आहेत हे तर आपल्याला दिसलं, पण प्रामाणिकपणे टॅक्स भरून त्याच सरकारला जाब विचारायला आपण विसरतो. जातीच्या नावावरती भांडणं करायला आपण तयार राहतो. धर्माच्या नावावरती भांडणं करायला तयार राहतो. पण देशात साठलेली घाण, कचरा, रस्त्यांची दुरावस्था, सरकारी कचेरीत चाललेला भ्रष्टाचार, लोकांना न्याय न भेटणं, गोरगरीब जनतेला न्याय न भेटणं, समाजात होणारा बलात्कार किंवा खून, याच्यावरती आंदोलन करताना तुम्हाला एकही दिसणार नाही. याच्यावरती भांडणं पण होताना दिसणार नाहीत. नेत्याला शिवी घातली तर त्याला मारायला हजार उठतील. तेव्हा यांना कायद्याची भीती वाटत नाही. कायदा हातात घ्यावा लागतो. बलात्कार झालेल्याला काही करायचं असेल तर कायद्याची भीती असते. त्यासाठी कुणी काही काही करायला तयार नाही आणि त्याबद्दल विचारतही नाही आहे. जेव्हा आपल्यात हे कर्तव्यनिष्ठा येईल ना, त्यावेळेसच आपण करू. आपले कर्तव्य आपल्याला निभावावे लागतील ना, की आपल्याला उठून उभं राहावं लागेल, की आपल्याला त्या लोकांच्या विरोधात, जे समाजामध्ये अधर्म, अन्याय करतात, त्यांच्या विरोधात उठून उभं राहावं लागेल. ज्यावेळेस जयंतीला तुम्ही करोडो लोक एकत्र येता, लाखो लोक एकत्र येता एखाद्या महापुरुषाच्या जयंतीला, उत्सवाला, तर तुम्ही याही ठिकाणी यायला पाहिजे. तुमची ताकद तुम्ही जेव्हा दाखवाल, तेव्हा तर सरकार झुकल. तुम्ही तुमची ताकदच दाखवत नाही. अधर्म, समाजात चाललेला दुराचार दूर करण्यासाठी तुम्ही रस्ते व्हायला तयार नाही. नवरात्रीला सांगा, न सांगता तुम्ही तिथं पोचाल. गणपती उत्सवात तुम्हाला सांगावं लागणार नाही तिथे या म्हणून. तुम्हाला अशा प्रत्येक ठिकाणी सांगावं लागत नाही जा या म्हणून. तुम्ही अशा ठिकाणी बाहेर सहज निघता. पण जेव्हा समाजात अधर्म, अन्याय रोखायची वेळ येते तेव्हा त्यावेळेस तुम्ही बाहेर येत नाही आणि तुमची इच्छा सुद्धा होत नाही तसं बाहेर येण्याची. समाज तेव्हा प्रगत होतो ज्या टायमाला समाजामध्ये ही जाणीव असली पाहिजे, की आपण नक्की कोणत्या गोष्टीसाठी एकत्र आलं पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या टायमाला देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं, त्यावेळेस ते सगळे एकत्र आले. नवरात्रीचा वापर त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तिथे त्या नवरात्री उभा केल्या. गणपती उत्सवाचा वापर त्यांनी त्यासाठी केला, की समाजातील इंग्रजांनी केलेला दुराचार रोखण्यासाठी ते सर्व एकत्र आले. त्यांनी ती गोष्ट करून दाखवली. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. मग आपण का पाठीमागे आहे? तुम्ही जयंत्या साजऱ्या करा, तुम्ही सगळं करा, पण त्याचा उद्देश हा राहू दे, की तुम्ही समाजातील अधर्म दूर करण्यासाठी करताय. तुमची ताकद दाखवा. जेव्हा तुम्ही ताकद दाखवाल, त्यावेळेसच सरकार काहीतरी करेल तुमच्याविषयी. तो विचार करेल, की बाई आता आपल्याला केलं पाहिजे. नाही समाज विद्रोह करेल. समाजानं विद्रोह करू नये म्हणून सरकारला तुम्हाला न्याय द्यावा लागेल. समाजातील अपराध कमी करेल, भ्रष्टाचार कमी करेल. पण त्यासाठी आपल्याला पहिलं आपलं कर्तव्य निभावावं लागेल, की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी जाब विचारता आला पाहिजे प्रामाणिकपणे. तेव्हा होतं, नाहीतर नाही होत. नाहीतर जे चाललंय ते तसंच चालणार. त्यात काही बदल नाही होणार. देश आपला आहे तर जबाबदारी आपली असली पाहिजे. परदेशात गेल्यावर तुमचं बँक बॅलन्स वाढलंच असेल, पण आई-वडिलांच्या अंत्यविधीला किंवा देशाच्या संकटकाळी वेळेवर पोहोचता आलं का? अजिबात नाही. कारण तुम्ही वेळेवर पोहोचाल याची खात्री नसते. तेव्हा सुद्धा फक्त फक्त भारतच तुमचा असतो, हे लक्षात असू द्या. काही तर लोक इतके निलाजरे असतात, की ते विदेशात गेल्यानंतर आपल्या मायभूमीत असलेल्या आपल्या आई-वडिलांना ते विसरून जातात.
अक्षरशः विसरून जातात. त्यांची त्यांना काळजी नसते. थोडीही काळजी नसते. एवढेही बदलू नका. थोडी तरी आपली जबाबदारी समजा. देश आपला आहे. जबाबदारी आपली असायला पाहिजे.